लग्न वगैरे असतात ना, तर त्यांचे हे बघा शेवंत्या शिवून झालेले आहे. सर्वांच्या टायमिंगवरती द्यावं लागतं मित्रांनो, त्याच्यामुळे थोडं परेशानी होती. का नाही आहे ना तुला लोट मग याच्यावर. तर रामराम मंडळी, चला बघा या आपण आलेलो आहे शेतामध्ये. आणि आज आपल्याला गव्हाचं भूस पांगवायचं आहे शेतामध्ये. काल पांगवलं होतं काही, पांगवून घेऊ म्हणलं. हे बघा हे आहे गव्हाचं भूस. बरेच जण काय करतात, त्याला जाळून टाकतात. तर तसं न करता मित्रांनो, आपण याला या रानामध्ये पांगवून देणार आहे. आणि त्याचा खूप असा फायदा होत असतो मित्रांनो. जे आपल्या जमिनीत जीवाणू असतात त्यांचं ते खाद्य आहे. त्यामुळे मी हे जे खाली हे जे राहिलेले दसकट आहे हे सुद्धा तसेच सोडणार आहे. आणि हे बघा, मी सुरुवातीला मक्याचे सुद्धा दसकट जे आहे ते जाळलेले नाही आहे किंवा तसेच सोडू दिलेले आहे त्यामध्ये. तर यानं आपले जे जमिनीतील जीवाणू असतात हे त्यांचं खाद्य असून याला जाळू नये. याला खोल नांगरट करून त्यामध्ये पुरून टाकावं, जेणेकरून आपली जमीन भुसभुशीत होईल. बघा देवांश कुठे जाऊन बसला बरं भुसावर. वच का येईन ना दादू, वच का नाही आहे ना तुला. लोट मग याच्यावर फट्ट्यावर लोट. अशा फट्ट्याच्या साह्याने टाकून घ्यायचं मंडळी, पांगाला सोपं जातं मग ते. बघा कशी मस्ती घालतोय दादूस. मजा वाटते त्याला खेळायला. तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे पांगून घ्यायचंय भूस. हे बघा, बघू शकता तुम्ही. असं संपूर्ण वावरात पांगून देणार आहे मित्रांनो. खूप फायदा होतो मित्रांनो, याचा अनुभव घेतलेला आहे मी. आणि अद्रक हे पीक जे आहे ना, तर हे कपाशी तूर अशा माल असलेल्या त्या वावरामध्ये घेऊ नका. गहू, हरभरा हे जे पिकं असतात या वावरामध्ये अद्रकीची लागवड करा समोर. म्हणजे अद्रक आणि गहू व हरभरा जे असतं ना, तर या पिकामुळे ना वावराला चांगल्या भेगा पडतात. आणि त्या भेगांमुळे ना वावरामध्ये सूत्रकृमींची म्हणजे वाढ होत नाही जास्त.
तर हे बघा मित्रांनो, इतकं पांगून झालेलं आहे. आता दादूला भूक लागली, तो म्हणतो पप्पा चाला आता घरी. तर 8:30 वाजलेले आहे आणि ऊन पण खूप लागतंय. आज थोडं आभाळ आलेलं आहे. ऊन आलं का एकदम ऊन लागायला सुरुवात होते. तर दुपारून येऊन आणि देऊ राहिलेलं पांगून आता भुसापर्यंत जवळपास झालेलं आहे. पांगून अर्ध झालेलं आहे मित्रांनो. चला येऊ आता परत दुपारून येऊ नंतर. हे बघा मित्रांनो, आलेलो आहे आपण आता गावामध्ये. थोडं पांगवलं भूस, जाऊ परत 4 वाजता. आणि आज काय झालेलं आहे बघा मित्रांनो, दाखवतो मी तुम्हाला. खूप आभाळ आलेलं आहे. वर जातो मी गच्चीवरती आणि दाखवतो तुम्हाला. तुमच्याकडे पण आहे का असं आभाळ आलेलं? कमेंटमध्ये सांगा मला. पाऊस येतो काय नेमकं, का तुमच्याकडे पडला वगैरे असं. तर चला मित्रांनो, आपण गच्चीवर जाऊ आणि बघू किती आभाळ आलेले. खूप सकाळपासून मी ज्या वेळेस शेतात होतो ना, तर 9 वाजेपासून आलेलं आहे मित्रांनो आभाळ. थोडे दाढीला जरा हे करा, कसं कामामुळे जाणं होत नाही दुकानमध्ये. लग्न वगैरे असतात ना, तर त्यांचे हे बघा शेवांच्या शिवून झालेले आहे. सर्वांच्या टायमिंगवरती द्यावं लागतं मित्रांनो. त्याच्यामुळे थोडं परेशानी होती, वेळ मिळत नाही. आणि शेतातली कामं पण अजून नांगरट झालेली नाही मित्रांनो आपली. म्हणजे लवकर व्हायला पाहिजे. ते अद्रक वगैरे लावतो ना, तर एकरभर अद्रक लावणार आहे आपण. तर अजूनपर्यंत सुद्धा आपली नांगरट झालेली नाही आहे. व्हायला पाहिजे होती. आता एप्रिल संपत आलेला आहे मित्रांनो, कधी तापणार वावर. तर त्याच वावरामध्ये आपण भूस पांगवलेला आहे आज. तर चला मी वरती जातो आणि तुम्हाला दाखवतो आभाळ किती आलेलं आहे. बघा मित्रांनो, किती आभाळ आलेलं आहे आज. सूर्यदर्शनच नाही. अशा प्रकारे आलेलं आहे. नाही बघू शकता तुम्ही, चांगले मोठे ढग आलेले आहे. तर कमेंट करा मित्रांनो, तुमच्याकडे पाऊस पडतोय का, कुठे कुठे पडतोय. आमच्याकडे तर आजच आलं, काल नव्हतं. सध्या असं आहे वातावरण सध्या. शेत पूर्ण जवळपास आता खाली झालेली आहे, परंतु अजून नांगर बाकी आहे. कोणी कोणी केलेली आहे. डोंगरदऱ्यातला परिसर आहे मित्रांनो आमचा, बघू शकता तुम्ही. आणि इकडे जास्त पाणी दिसतं बघा. हे जे नीट या कोपऱ्यात धरण आहे मित्रांनो, डोंगराला लागून आहे. तिकडे वरती डोंगरावरती जे टावर दिसतंय ना, त्या कोपऱ्यामध्ये धरण आहे. तर त्या धरणामध्ये पाणी असतं. तर त्या पूर्ण भागात छान पाणी आहे. तिकडे अजून बरेच वेळ चालतात विहिरी. गावाच्या मध्यपासून असं इकडे या साईडला त्या डोंगराच्या तिकडे चांगलं पाणी आहे. खाली पण एक हे जे मोठं टावर दिसतंय, याच्या पलीकडून जे पाडळी गाव आहे तिकडे मोठं धरण असल्यामुळे तिकडून त्या भागात चांगलं पाणी आहे. तर आता बरीच मंडळी त्या धरणातून पाडळीच्या या डोंगराच्या खेटून असे इकडे पाईपलाईन आणता येते ह्या कोपऱ्यामध्ये इकडच्या. यावर्षी बरेच आलेले आहे, 4-5 पाईपलाईन आलेले आहे. तर हे बघा मित्रांनो, परत आलेलं आहे 3 वाजता शेतामध्ये. आज खूप आभाळ आलेलं आहे. पाऊस येतो काय का. हे बघा मित्रांनो, समोर पाऊस चालू झालेला आहे. त्या तिकडे दूर आहे खूप, परंतु धारा दिसत आहे पावसाच्या. त्या
हे बघा मित्रांनो, आपण ज्यावेळेस डोंगराला खेटून असताना तर आपल्याला जर काही गचपण वगैरे चटवायचं असेल तर अशा पद्धतीने बांधाला खेटून झाडून घ्यावं, मध्ये खाली वावरात ओढून घ्यावं ते गचपण, जेणेकरून डोंगराला आग लागणार नाही. बघा आता माझ्या बाजूलाच डोंगर आहे, तर आम्ही अशा प्रकारे झाडून घेतलेलं आहे त्याला अगोदर, जेणेकरून वणवा पेटणार नाही. आणि हे जे जंगल असतं यामध्ये अनेक पक्षी प्राणी यांचे घरटे असतात आणि बरेचसे जे झाडं असतात हे असे मोठमोठाले, तर हे वाळूनही जातात आणि झाडांची संख्या खूप कमी होते मित्रांनो. त्यामुळे आपण ज्यावेळेस आपण पेटवून जातो आणि आपलं काम करून जातो, परंतु असं अधुरं सोडून गेल्यामुळे काय होतं, ते कुठेतरी पेट घेतं आणि असं जंगलाला आग लागून आणि जवळपास पूर्णच डोंगराला आग लागलेली आहे आमच्या भागात. तर बरेचसे जवळपास संपूर्णच डोंगर जळालेले आहे. तर ही दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे, अशा प्रकारे झाडून घ्यायला पाहिजे आणि वावरात ओढून घेतल्याच्या नंतर आणि तिथे आपण जोपर्यंत आहे तोपर्यंतच शक्यतो विझून गेलं पाहिजे ते, याच अंदाजाने आग पेटवली पाहिजे, अन्यथा भरपूर नुकसान होते, झाडांची पण होते, प्राणी मात्रांची पण होते. थोडं या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे झालेलं आहे आपलं भुसपांगून. तर ह्या प्रमाणात पडलं पाहिजे मित्रांनो, बघून घ्या. आता हे अशा प्रमाणात संपूर्ण वावरात आपण पसरून दिलेलं आहे. तर हे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचा घंटा पण दाबा मित्रांनो, म्हणजे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. आणि सर्वांना धन्यवाद.